सामना क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतो सुरू होणार आहे। पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। एका बाजूला आपण जनता राजा क्रिकेट क्लब गुळूंच्या संघाला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला SRR जेजुरी संघाला फलंदाजी करताना मैदानावरती पाहणार आहोत। आणि बघूयात या मॅच मध्ये 4 षटकांची मॅच आहे, कसा संघर्ष मैदानावरती पुढे एकदा रंगला जातोय हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय सूरज धायगुडे पाटलांना। या आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे। हेल्थ चेक, हेलो चेक। चला दोन्ही टीम्स 12वा खेळाडू पाठवून द्या, विनंती असेल। दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे। सह्याद्रींच्या रांगांवरती सदा भुगलांच्या नजरा बोट चाटली तयांची, त्या शोभा राजांना माझा मुजरा। महाराजांना पुन्हा एकदा नमन होतो, नतमस्तक देखील होतो। आणि दिवस क्रमांक 2 मॅच क्रमांक 3 या ठिकाणी अगदी पाहायला मिळेल श्रीराज चषक आपण पाहतोय 2025। खरं तर क्रिकेटचा हा तर खरं तर महासंग्राम आहे। चला 12वा खेळाडू दोन्ही टीम्स पाठवून द्या। खेळाडूंची नावं इथे येणं खरं तर खूप महत्वाचं आहे। चला लवकरात लवकर, या सामना तुमच्यामुळे थांबलाय। अगदी पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती अगदी शुभमच्या माध्यमातून हे षटक पाहायला मिळेल। खुल्या टप्प्याचा अगदी आपट पार मैदानाच्या आतमध्ये आणलाय। पहिला चेंडू पिक केला गेलाय, पुन्हा एकदा डिप स्क्वेअरला कॉल उचलेल चेंडू, सीमा रेखा पार, एक आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम 6 षटकार। पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि खरं तर धावफलकाचं खातं खोललं जाईल या षटकाराच्या मदतीने। संघाच्या धावफलकावरती 6 हा आकडा देखील लागेल। नौ स्ट्राईकला प्रवीण आहे, तर स्ट्राइक वरती उलटा पुलटा मैदानाच्या आतमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला। डायरेक्ट डाऊन दी बॉल विशाल आला होता, थोडीशी पिस्पिल होते, परंतु पुन्हा एकदा डाव सावरण्याचा प्रयत्न। या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल। अगदी स्ट्राइक वरती संदेश देखील होता, संदेशच्या माध्यमातून खरं तर पहिला चेंडू खेळा आउट ऑफ दी पार्क। षटकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला। बॅटर पुन्हा एकदा स्ट्राइक वरती प्रवीण इथे सज्ज होतील। अगदी डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळी काढण्यासाठी प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु इथे शुभम देखील जर पाहिलं तर मॅक्सिमम षटकार देखील आलाय त्याच्यावरती, त्याच्यामुळे डाव सावरण्याचा प्रयत्न आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न खरं तर शुभम मैदानाच्या आतमधून करेल। अगदी खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने चेंडू जमिलेला समर्थ धावचीची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये। या चेंडूवरती अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या माध्यमातून देखील एक सजवलेलं पाहायला मिळेल। चेंडूला खरं तर रोखलं गेलंय प्रतीकच्या माध्यमातून, डाऊन दी बॉल प्रतीक होता। अगदी चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर या टीमचं आम्हाला पाहायला मिळेल। आणि डॉट बॉल इथे निर्धाव चेंडू येतोय,
त्यानंतरचा अगदी मैदानाच्या आतमधून हा चेंडू देखील एक ट्रॅव्हल झाला, फेकी मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा एक चान्स होता, पुढे एकदा एक डॉट बॉल आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती देखील जर मित्रांनो षटकार असेल ना, परंतु त्याच्यानंतर डाव जो आहे ना तो मात्र गोलंदाजाने सावरला गेलाय. सिंगल, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोनही चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या माध्यमातून देखील डॉटी आलेत. थोडंसं देखील कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर संदेशने आणि प्रवीणची थोडीशी चर्चा झाली आहे. कानमंत्राचा वापर खरं तर प्रवीण मैदानाच्या आतमधून करेल का. अगदी दोनही चेंडू सुरुवातीचे डॉट खेळलाय. ओहो, हाही देखील रफ्तार का राजा बनेल, परंतु इथे मुख्य पंचांचा कॉल येतोय. इथे मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय शुभमच्या माध्यमातून. अगदी वाईट बॉल आणि अवांतर धाव इथे येईल आणि त्या अवांतर धावांच्या मदतीने धावफलक मात्र 8 ही आकड्यावरती पोहोचेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू अगदी हवाई फायर तर झालाय, परंतु संपर्क तितका चांगला नाहीये, परंतु पाठलाग उलट्या पावलांनी मैदानाच्या आतमधून प्रति करेल. अगदी लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. या चेंडूवरती सुद्धा सिंगलच्या रूपाने दुहेरी देखील एक पूर्ण होईल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावफलक 10 रन ऑन द बोर्ड आहेत. 10 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर आघाडीचे 2 धुरंदर खरं तर संदेश आणि प्रवीण आहेत. पार्टनरशिप खरं तर होणं गरजेचं असेल. दोघांमध्ये एक चांगले पार्टनरशिप खरं तर SRR जेजुरी संघासाठी पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न मात्र शुभम मैदानाच्या आतमधून करतोय. इथे मात्र विकेट येईल. अगदी प्रवीणला आपल्या तंबूच्या आश्रयाला इथे धावावं लागेल. अगदी विकेट येते OUT वरती. इथे मात्र प्रवीण तंबूच्या आश्रयाला झाले. अगदी 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अगोदरचे चेंडू मात्र तो दोनही डॉट खेळला, परंतु इथे व्हाईट बॉल. त्याच्यानंतर अगदी 2 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र जी विकेट जी येते ना ती खूप महत्वपूर्ण. या पॉईंटच्या दिशेने विकेट महत्वाची आहे. विकेट अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. शुभम मैदानाच्या आतमध्ये खेळी काढण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये अगदी नॉन स्ट्राईकला उभा राहील, परंतु स्ट्राईक वरती एक धुरंदर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम वरती देखील पहिल्या चेंडूवरती खरं तर हल्ला षटकार आला त्याच्या बॅटमधून. पुनश्च एकदा इथे आक्रमण करण्यासाठी स्ट्राईक वरती एक्सपोर्टक संदेश. हो, इथे फटका मात्र मागच्या दिशेने फटका खरं तर दुसरीकडे खेळण्याचा प्रयत्न केला जातो. टायमिंग थोडंसं खराब झालंय. चेंडूला मात्र फ्लायसिपच्या डोक्यावरून आक्रमण खरं तर हा केला जातोय. सिंगलच्या मदतीने 2 धावा इथे देखील एक पूर्ण होतील. धावफलक मात्र अगदी वेगवान बनेल. चांगला फटका खरं तर, परंतु टायमिंग खरंच थोडासा खराब झालाय. धावफलक मात्र 2 धावांच्या मदतीने 1 डझन आकड्यावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक्षा माध्यमातून खरं तर हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. नेहमी नक्कीच रफ्तार का राजा बनेल इथे प्रतीक्षा माध्यमातून. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू. इथे हवाई तडाखा तर आहे. चेंडूला अक्षरशः लँड केलं जाईल. पुनश्च एकदा लॉंग ऑफला चेंडू. ताकद आणि न ताकद आउट ऑफ दी पार्क. रन षटकार. इथे देखील एक आक्रमण आहे मैदानाच्या आतमधून. खरं तर प्रतीक वरती इथे हल्ला चढवला गेलाय. अगदी संदेशच्या बॅटमधून मागील जो चेंडू होता ना तिथे देखील एक टायमिंग थोडंसं खराब झालं होतं, परफेक्ट नव्हतं, परंतु इथे जो दुसरा चेंडू आहे ना तो मात्र हवाई तडाखा आणि षटकार आलाय. कमबॅकचा चेंडू येईल का मैदानाच्या आतमध्ये. हा देखील उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. हा चेंडू अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. देखील जर पाहिलं तर अगदी चांगले चेंडू खरं तर आणावे लागतील. आपण बार मैदानाच्या आतमध्ये इथे देखील हा चेंडू देखील एक आपण बार आणला गेलाय. ही शॉर्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती आहे. देखील जर पाहिलं तर जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाचा जन्मदिवस. ज्या राजाने पूर्ण स्वराज्य अंगाखांद्यावरती एकमेव खेळवणारा राजा म्हणजे माझा शिवछत्रपती. 19 आकडा देखील बरंच काही आपल्याला सांगून जात असतो. आणि इथे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता मात्र शिवम आला. शिवमला आतापर्यंत
स्ट्राईक जे आहे ना ते भेटले होते. आपण पार त्याच्यावरती देखील आखूड टप्प्यावरती पुरेपूर फायदा आहे. चेंडू लॉंग लेगला फोडलाय. चेंडू सीमा रेखा पार 6 रन षटकार. इथे देखील सरळ आडव्या बॅटमुळे परफेक्ट टायमिंग देखील अगदी शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती खरं तर पुरेपूर फायदा घेणं मात्र लॉलीपॉप चेंडू आल्यासारखा बॅटरने पटकवलाय. 6 येथील 6च्या मदतीने अगदी धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. संघाची धावसंख्या 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहे. शुभम इथे आक्रमण बनवतोय. पहिला चेंडू अगदी खेळलाय. ओहो इथे इथे फसवण्याकरिता चेंडू होता. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न या चेंडूवरती अगदी पुन्हा एकदा वेगवान सिंगल मिळेल. सिंगल येते मैदानाच्या आतमधून अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2ची इथे समाप्ती कळवली जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि SRR जेजुरी संघ आता मात्र 26 या आकड्यावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी एक दुसरं पाहतोय. संदीपच्या माध्यमातून खरं तर हे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण तिसरं पाहतोय. बॅच पुरुषक धावून शिवम इथे आक्रमण करण्यासाठी तयार. खुला टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू अगदी वेगवान आणि भन्नाट गतीचा खरं तर आलाय. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी देखील आलाय. पहिला चेंडू देखील एक होता आणि स्ट्राईक वरती खरं तर पाहिलं तर शिवम आहे. खुलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने चेंडू जमिनीला समांतर एक टप्पा खातला. 3-4 तर या खेळाडूला थांबवणं गरजेचं होतं आणि त्या खेळाडूला खरं तर यश मिळेल. संदीपला संदेशला इथं खरं तर संदीप संदेशला रोखतोय. विकेट. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 27 या आकड्यावरती बसलेला हा दुसरा धक्का खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी या ठिकाणी खरं तर येईल. बंटीच्या माध्यमातून खरं तर कित्येक मॅचेस आम्हाला SRR जेजुरी संघाकडून जिंकताना पाहायला मिळेल. परंतु इथे बंटी इथे हिरो बनेल का आपल्या टीमसाठी? एक मोठं धावफलक उभं करण्याचा मैदानाच्या आतमधून प्रयत्न करेल का? त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका घेतला. टायमिंग परफेक्ट आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा वेगवान मैदानाच्या आतमधून सनसनी 4 रन. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने 31 हा आकडा मात्र धावफलकावरती लागेल. खरं तर बंटी कित्येक स्पर्धेमध्ये देखील एक चांगली खेळी नेहमी आपल्याला SRR जेजुरी संघाकडून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि इथे देखील खरं तर ते समीकरण बंटी मैदानाच्या आतमधून आक्रमण करेल. त्यानंतरच देखील जर पाहिलं तर अंतिमचा चेंडू या ठिकाणी उरलेला. अंतिमचा चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधला. हो पुढे ससावला. इथे मात्र मागच्या दिशेने चेंडू डिफाईन लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 3 एकदा सिंगल मिळते. अगदी पंच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करतात. अर्थात बिमर वाढलाय किंवा BP वाढलाय का या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाईल.
इट इज अ नो बॉल. अगदी हा चेंडू मात्र अवांतर धाव्यांचा येतोय. अगदी नो बॉल कळवलं जाईल. आता मात्र उघडा डोळे पहा नीट. श्रीनाथ चषक खरं तर सुपर हिटचा डुपर हिट फ्री हिट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. तो बॉल प्लस खरं तर सिंगल मिळेल. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र नो बॉलची घोषणा आहे. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा चेंडू असेल. अगदी खुलेआम फटकेबाजीसाठी खरं तर चान्स कोणासाठी? अगदी शिवमसाठी हा चान्स बनतोय. मॅच पुढे एकदा ऑन केली जाते. अगदी नो बॉल देखील आला. फ्री हिट चेंडू. ओहो, फ्री हिटचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये इतका चांगला नाही. या चेंडूवरती देखील एक फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी धावचित होण्याकरिता खरं तर इथे वाचला गेलाय. अगदी असं वाटलं की शतरक्षकला नक्कीच झेल पकडला जाईल. फक्त फ्री हिटचा चेंडू होता. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळते. बंटीने देखील चांगली सुरुवात खरं तर आल्यासरशी मैदानाच्या आतमधून करून दिली. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आला. आतापर्यंत एक बाउंड्री झाली त्याच्या बॅटमधून. पुढील चेंडू बंटी. इथे देखील चांगला फटका. ओहो, मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे देखील बंटी मात्र झेल बाद. इथे देखील एक विकेट येईल. विकेटचं पतन. बंटी मात्र बॅक टू द पवेलियन होत असताना पुरुष एक धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. खरं तर तिसरा धक्का आहे तो मात्र SRR जेजुरी संघाला खरं तर इथे सोसावा लागेल. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती तिसरा धक्का या ठिकाणी पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळेल. आशिष इथे सज्ज होतोय. बंटीने देखील एक साथ सोडली आपल्या टीमसाठी. पुढे एक धक्का जो आहे तो नो बॉल आला आणि त्याच्यावरती प्रहार आणि चौकार 4 रन आल्यात. इथे खरं तर कानबंदर मैदानाच्या आतमध्ये बंटी देखील एक जाईल करू तर मॅसेज पुरुष एकदा पुरवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 7 धावा आहे धावफलकावर. आतमध्ये करावं लागेल. 7 धावा आहे धावफलकावर. प्रयत्न करतात. तसाच इथे देखील दोनही फलंदाज जे आहेत ना ते एक धाव वेचून आपले खरं तर शिखर गाठण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून करतील. अगदी बॅक टू बॅक दोनही वेगवान अशा सिंगल येतील. षटक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पहिलं संपन्न होतंय. तर संघाची धावसंख्या गुळूंचे संघ आतापर्यंत 12 या आकड्यावरती पोहोचलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. जिथे एक चेंडू मध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतरचा जो डाव सावरलाय ना तो भन्नाट डाव सावरण्याचा प्रयत्न खरं तर प्रवीणने मैदानाच्या आतमधून केला. अवांतर धावा भरपूर गेल्या परंतु डाव सावरण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून नक्की झालाय. षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा आहे. गोलंदाजी मार्कवरती शिवम इथे सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमधून शिवमाला घेऊन बॅटर पुरुष एकदा प्रतीक. ओहो, इथे देखील एक चांगला फटका खोललाय परंतु डाऊन दी बॉल. इथे अगदी विकेटचा शोध तर नक्कीच केला जात होता. थोडीशी क्षेत्ररक्षण फसलं गेलं होतं परंतु अगदी चांगला फटका खोलला होता. इथे देखील खरं तर शिवम आल्यासरशी विकेट मिळवण्याचा प्रयत्न करत होता परंतु या चेंडूवरती अगदी 2 धावा आहेत. कॅचेस विन द मॅचेस. खरं तर पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण नक्कीच आपल्याला बऱ्याच मॅचेस मध्ये पाहायला मिळेल. जिथे तुम्ही कॅच सोडाल ना मित्रांनो तिथे तुम्ही मॅच सुद्धा सोडू शकता. कारण की प्रतीकडे तेवढी क्षमता आहे. कारण की आघाडीचा तो खरं तर सलामवीर आहे आणि त्याच्या बॅटमधून अगदी चांगले फटके येतील. 2 धावा आल्यात. मैदानाच्या आतमधून हा चेंडू देखील अगदी चांगला. ओहो, पुरुष एकदा मुख्य पंचांचा निर्णय. इथे अवांतर धावा आहे. इथे मात्र व्हाईट बॉल कळवला जाईल. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर ना इथे व्हाईट बॉल येईल. पुढील चेंडू
अगदी या चेंडूवरती देखील एक चांगला प्रहार मैदानाच्या आतमधून. इथे मी चुकी करणार नाहीये, ती चुकी पुन्हा होणं शक्य नाहीये. इथे मात्र विकेट असेल. इथे तुम्ही आता प्रत्येक चुकी करून खरं तर बसेल. अगदी पहिली चुकी तर त्या क्षेत्ररक्षकाने तुला माफ खरं तर केली होती, तिथे झेल खरं तर मिस केला होता, परंतु त्याच्यानंतर जी पुन्हा तुम्ही चुकी करताय ना, तिथे चुकीला माफी नाहीये. इथे विकेट असेल, अगदी विकेट येते आणि प्रतीकला मात्र तंबूच्या आश्रयाला खरं तर जावं लागेल. सलामवीरचे 2 बुरुज जे होते ना मात्र गोडूंच्या संघाचे, ते बुरुज इथे खरं तर डासळलेले पाहायला मिळतील. खरं तर शुभम बाद झाला, त्याच्यानंतर इथे प्रतीक बॅक टू द पवेलियन आणि मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी शशी इथे देखील खेळी करण्यासाठी सज्ज होतोय. अगदी संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती धावा आहेत. शशी मैदानाच्या आतमध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशी या ठिकाणी खरं तर विश्वास खूप आहे शशीवरती. आज मात्र गोळूंच्या संघाचा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देखील शशी आलाय. 2 गड्यांच्या नंतर खरं तर आलाय शशी. ओहो, हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा रफ्तार का राजा खरं तर शिवम बनतोय इथे. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला आणि डॉट बॉल सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. निर्धाव चेंडू इथे देखील येईल. पुढील चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे दांडी 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 केली जाईल. गुल फर्निचर केलं जातंय उद्ध्वस्त. विकेटचं पतन. शशी मात्र ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आला ना, त्याच पावलाने तंबूच्या आश्रयाला शशी पोहोचेल. विकेट. खरं तर धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे देखील गोळूंच्या संघाला पुरुष एकदा 3रा धक्का या ठिकाणी सुजावा लागेल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम इथे खेळी करण्यासाठी अगदी सज्ज होतोय. अजून देखील एक अंतिमचा चेंडू खरं तर शिवमला इथे आणायचा आहे. चांगला प्रहार मैदानाच्या आतमधून. जास्त स्ट्राईक आतापर्यंत संदीपला भेटली नव्हती. बऱ्याच वेळानंतर खरं तर संदीप इथे स्ट्राईक वरती येतोय. संदीप मैदानाच्या आतमधून काय रणनीती आखेल खरं तर आपल्या टीमसाठी. ओहो, इथे चांगला फटका खुललाय. समोरच्या दिशेने चेंडूला वेगवान केलाय. चांगला फटका आहे. चेंडू सीमारेखा फरार. मॅक्सिमम 4 चौकार 4 रन. अगदी शेवटचा चेंडू जो आहे ना, तो मात्र गोलंदाजासाठी कडवा आहे, परंतु स्वतःसाठी इथे शुभ संदीप गोडवा करतोय. 4 रन चौकार. इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती आहे. समीकरण या ठिकाणी एक बनेल. अगदी 12 चेंडू तर विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. पहिल्या 12 चेंडू मध्ये आपण 3 गडी गमावले आणि 20 धावा बनवल्या. इथे या 12 चेंडू मध्ये आपल्याला 21 धावा टोटल बनवायच्या. अगदी जिंकण्यासाठी गोळूंच्या संघाला 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. इथे प्लॅनिंग खरं तर काय अखेल टीम SRR जेजुरी संघ. हे षटक खरं तर टर्निंग असेल या मॅच. हे 6 चेंडू खरं तर खूप महत्वाचे आहेत. इथे डॉट चेंडू आणणं खरं तर गरजेचं आहे. विकेटचा शोध खरं तर 3 गडी देखील एक तुम्ही बात केली. इथे डॉट चेंडू आता आणणं गरजेचं असेल. 12 चेंडू 21. चला टीम्स वेळ घेऊ नका. 12 चेंडू 21 धावांची गरज. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी महत्वपूर्ण षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमधून संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती एक श्री शुभम इथे खेळी काढण्यासाठी सज्ज होतोय. मॅच पुढे डाऊन. ओहो, मैदानाच्या आतमध्ये मागच्या दिशेने हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती देखील एक सिंगल येते. सिंगल मैदानाच्या आतमधून करता येईल. इथे काही फटके तुम्हाला मोठे खेळावे लागतील, तर काही खराब चेंडू जर आले ना, त्यात तुम्ही आक्रमण करणं खरं गरजेचं असणार आहे. परंतु चांगल्या चेंडूला एक चांगला सन्मान नेहमी बॅटर देत असतो. या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल येते. 11 चेंडू तर 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटर पुन्हा एकदा हवाई तडाखे खरं तर संदीपच्या बॅटमधून झालेले आहेत. हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये भन्नाट गतीचा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये संदेश. निर्धाव चेंडू आहे.
निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. ते आक्रमण आणि आक्रमण शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागेल. इथे स्ट्राईक कोणाकडे असेल मैदानाच्या आतमध्ये धावचीची संधी. इथे मात्र काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं बोट मात्र एक मात्र आकाशाकडे. इथे बॅटरला आपल्या घरट्याकडे परतवणीचा प्रवास करावा लागेल. अगदी विकेट येईल. संदीप मात्र बॅक टू द पवेलियन झाला आहे. खरं तर एक चोरटी धाव घेण्याचा खरं तर प्रयत्न होता, परंतु स्ट्राईक खरं तर शुभमकडे ठेवण्याचा प्रयत्न होता की चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती ओयूटी इथे धावचित बॅटर इथे बाद होतोय. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर अगदी डॉट बॉल, परंतु त्याच्यानंतरचा जो चेंडू आहे ना तो अधिकहून चांगला चेंडू. अगदी विकेट आली आहे. चला बॅट्समन या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना शंतून मैदानाच्या आतमध्ये येतोय. शंतून अगदी नवीन फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला शंतून मैदानाच्या आतमध्ये. ओहो, मैदानाच्या आतमधून इथे देखील पुन्हा एकदा अवांतर धाब्यांचा कॉल आहे. अगदी वाईट बॉल या ठिकाणी. अगदी खराब चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल झाला आहे. वाईट बॉल येईल. वाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खुल्या टप्प्याचा. इथे 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 अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी इथे देखील एक डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी मागील चेंडू देखील एक अवांतर आला होता, परंतु त्याच्यानंतरचा चेंडू आहे ना तो मात्र भन्नाट गतीचा आला आहे. ओहो, इथे देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला चेंडू. या ठिकाणी अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक खरं तर. ओहो, इथे पंच पुन्हा शिकतात. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करतात. खरं तर बॅटिंग टीमचा खरं तर हा रिव्ह्यू असावा आणि तो वाईड साठी खरं तर इथे मागणी केली गेली आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या विरोधात अर्थात तुषारजी मेटे सर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. हा निर्णय खरं तर खूप महत्वाचा आहे, कारण की चेंडू मात्र लाख मोलाचा आहे. फेअर डिलिव्हरी. तसेच या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील चेंडू सौजन्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. युवा उद्योजक सन्माननीय सावतांची झमदड या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सावतांनांचं या ठिकाणी सरसे स्वागत. हा चेंडू अगदी चांगला आहे. या चेंडूवरती सिंगल मिळते. सिंगल येईल या चेंडूवरती. अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर संदेशच्या माध्यमातून षटक आहे ना ते मात्र षटक दमदार आणि क्वालिटीचं षटक या ठिकाणी हे मात्र पाहायला मिळेल. अगदी 6 चेंडू तर विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18. अगदी 3 चेंडू मात्र तुम्हाला आउट ऑफ दी पार्क करावे लागतील. क्षमता आपल्यामध्ये खरं तर असायला हवी. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18. तर स्ट्राईक वरती असेल शुभम, तर गोलंदाजी मार्क वरती कोण असेल त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क सुद्धा उभा आहे. 6 चेंडू 18. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला आहे. इथे पहिला चेंडू इथे आउट ऑफ दी पार्क असेल का, नो मॅच लँड मध्ये येऊन पडेल का. अगदी चेल इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर बंटीचे इथे प्रयत्न आहेत. एफर्ट्स लावावे लागतील बंटी. हा चेंडू अगदी चांगला फटकवला होता. या चेंडूवरती मिळतील तर पुन्हा एकदा 2 धावा येतील. धावफलक पुन्हा 2 धावांच्या मध्ये अगदी 25 धावांवरती धावफलक पोहोचत आहे. गोलंदाजी मार्क वरती योगेश बनकरच्या माध्यमातून खरं तर हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू तर विजयासाठी 16 धावांची गरज मैदानाच्या आतमधून. 5 चेंडू 16. शुभम. ओहो, मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू अगदी ट्विस्ट आणला गेलाय. खरं तर वाईट बॉल मुख्य पंचांच्या माध्यमातून कळवलाय. अगदी अवांतर धाब्यांचा कॉल आहे.
समीकरण आणि समीकरण पुन्हा एकदा एक बदललं जाईल. 5 चेंडू तर विजयासाठी 15 धावांची अटीकडे गरज आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज एक मैदानाच्या आतमधून असेल. एक जिंकण्यासाठी खरं तर आपल्यामध्ये क्षमता असायला हवी. चांगले फटके खरं तर घ्यावे लागतील शुभमला मैदानाच्या आतमधून, कारण की संदीपला त्याने देखील खरं तर रोखलं होतं. त्या रोखण्याचं खरं तर प्रत्युत्तर आणि तो क्वेश्चन मार्क जो आहे ना, संदीपची विकेट देखील केली आहे. ते प्रश्न उत्तराचं इथे क्वेश्चन देणं खरं तर गरजेचं असणार आहे शुभमसाठी. 5 चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अगदी योगेशच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदी भन्नाट आला. त्याच्यानंतर अगदी अवंतर धाव सुद्धा आली. पुढील चेंडू बॅचपुरशिक डाऊन. अगदी खुलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी इथे थोडीशी मिसफील झाली. सिंगल आले. त्याच्यानंतर दुसरीचा कॉल. बंटी डाऊन दी बॉल आहे. इथे तिसरीचा कॉल. हो, इथे फेकी अस्ताव्यस्त पडेल. या चेंडूवरती सुद्धा 3 तर आल्या. तिथे चौथीचा कॉल असेल की नाही. अगदी या चेंडूवरती 3 धावा येतील. समीकरण पुन्हा एकदा अस्ताव्यस्त होऊन पडेल. चार चेंडू तर विजयासाठी 12 धावांची गरज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावांची गरज. कोलवा टप्पा चेंडू अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून. करेक्ट टायमिंग झालंय. चेंडूला पुढे एकदा सीमा रेखेला पाठवलं जाईल. 4 रन चौकार येतोय. अगदी चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळावे लागतील आणि ते देखील मैदानाच्या आतमधून आता देखील शंतनुची खरं तर इथे पारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 8 धावांची इथे गरज आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. सामना खरं तर कोणाच्या नावावरती इथे देखील असेल. खरं तर हाय व्होल्टेज मॅच खरं तर इथे बनत चालली आहे. अगदी संधी सगळ्यांना मिळत असते. इथे काळ आणि वेळ सगळ्यांचा येऊ शकतो. खरं तर सावधगिरीने खेळी करण्याची सूचना असेल आयोजकांकडून, कारण की जखमी जर झाला तर आयोजक जबाबदार नसतील याची नोंद घ्या. पुढील चेंडू अगदी इथे देखील हवाई तडाखा. चेंडू पुन्हा एकदा डिपॉझिट केलेला असेल. चेंडू आउट ऑफ दी पार फेकून दिलाय. मॅक्सिमम 6 षटकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना, तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडं होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. लक्षात घ्या मित्रांनो, संधी सगळ्यांना भेटत असते आणि संधीचं सोनं खरं तर मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. पुढे एकदा 2 चेंडू तर विजयासाठी 2 धावांची गरज. अगदी सामना कुठे होता, सामना कुठे आणून पोहोचवला. 6 चेंडू 18ची मॅच. 2 चेंडू 2 धावांची गरज. इथे बंटी पुन्हा एकदा येईल. कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर दिला जातोय. अगदी षटक अगोदरचं 3रं षटक संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. चला सामना लगेच चालू करा विनंती असेल. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. दोन चेंडू 2 धावांची गरज. खरं तर गुळूंच्या संघाचा शंतूने आज मात्र हिरो ठरतोय. 2 चेंडू 2. इथे देखील खोलवा टप्पा. चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न. इथे चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये गोलला. या चेंडूवरती सिंगल. त्याच्यानंतर सिंगलच्या मदतीने विजयी धाव पूर्ण होते का? गुळूंचे संघ आता मात्र हाय व्होल्टेज बनेल आणि इथे सामना जो आहे तो मात्र नक्कीच संपवला. शंतूने देखील खरं तर हिरो ठरेल आज मात्र गुळूंच्या संघासाठी. अगदी षटक मात्र खरं तर 4थं षटक थोडंसं घातक या टीमसाठी ठरतंय. एक चेंडू मात्र राखून खरं तर विजयी
मात्र गुळूंची टीम इथे देखील एक ठरेल. खूप खूप अभिनंदन असेल गुळूंच्या संघाचं. परंतु या ठिकाणी SRR जेजुरी संघाने देखील एक सहभाग नोंदवल्याबद्दल श्रीनाथ चषक आणि विघ्न हरता क्रिकेटला वीर संघाकडून आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद असतील. चला जे जे संघ विन झाले त्यांनी विनंती करतो